नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा स्पर्धासाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती आणि जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा पद्धतीच्या भरती आहेत त्यासाठी हे महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत। मित्रांनो, हे जे प्रश्न असतात हे आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न असतात। त्यामुळे पहा, आपल्याला जर PDF डाउनलोड करायची असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। पहा, नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, त्याला आपण जाऊन जॉइन करायचं आहे। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। आणि मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीत केलेल्या देशाचे सहकार्य आहे। लक्षात ठेवायचे मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होईल। मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत हे पूर्ण प्रश्न जे आहेत आपल्याला तलाठी भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न ठरू शकतात। लक्षात ठेवायचंय, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प जो आहे हा उभारणीसाठी कोणत्या देशाचं मदत लावलेली होती किंवा लाभलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीमध्ये फ्रान्स या देशाचं सहकार्य लाभलेलं होतं। पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न दुसरा आहे, कविता हे माझे राजकारणच आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? पहा, या ठिकाणी आपल्याला एक उद्गार दिलेला आहे। लक्षात ठेवायचे, तर उद्गार हे कोणाचा आहे आपल्याला विचारला आहे। कविता हे माझे राजकारणच आहे असं उद्गार हे कोणाचं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर नामदेव ढसाळ यांचं वाक्य आहे, कविता हे माझे राजकारणच आहे। ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न तिसरा आहे, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव काय आहे? प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे। पहा मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2016 आणि 2019 अशा दोनही वर्षी विचारण्यात आलेला आहे। तर पहा, या ठिकाणी 2 प्रश्न तयार होतात। त्यातील पहिला प्रश्न आहे की हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? लक्षात ठेवा, स्वामी रामानंद तीर्थ यांना। या ठिकाणी विचारले की त्यांचं मूळ नाव काय आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, व्यंकटेश भगवानराव खेडगीकर। हे जे आहे हे स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव म्हणजेच पहा ओरिजिनल नाव आहे। पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल। या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो पहा आपल्याला, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन। तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा जो आहे हा 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। प्रश्न चौथा आहे, 2011 जनगणनेच्या आधारे भारतात सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या जिल्ह्याचं नाव काय आहे? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे। पहा, जी 2011ला जनगणना झाली तर त्या जनगणनेनुसार 2011 पहा, लक्षात ठेवायचे मित्रांनो, 2021ला अजून जनगणना झालेली नाही। जनगणना ही जी आहे ही भारतामध्ये दर 10 वर्षानंतर केली जाते। तर 2011ला जी झाली तर त्याच्यानुसार भारतामधील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं जिल्ह्याचं नाव काय आहे? पहा, लोकवस्ती असलेला जिल्हा। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर ठाणे हा जो जिल्हा आहे 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकवस्ती असलेला जिल्हा आहे। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करण्यात आला आहे किंवा सामील झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3। लक्षात ठेवायचे मित्रांनो, विदर्भ हा जो विभाग आहे हा महाराष्ट्रामध्ये सामील झाला, पण त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी देखील घातल्या होत्या आणि त्या अटीनुसार तो सामील करण्यात आलेला आहे विदर्भ। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 6वा आहे, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान डॅश सामुद्रधुनी आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे। तर श्रीलंका आणि भारत या 2 देशांच्या दरम्यान येणारी जी सामुद्रधुनी आहे तिचं नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर पाल्कची सामुद्रधुनी जी आहे, लक्षात ठेवा, भारत आणि श्रीलंका या 2 देशाच्या दरम्यान आहे। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 7वा आहे, कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळाला होता? प्रश्न हा महत्त्वाचा आहे। पहा, कवी ग्रेस जे आहेत यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे, पण त्यांना कोणत्या पुस्तकासाठी मिळाला आहे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, वाऱ्याने हलते रान या पुस्तकासाठी कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला आहे। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 8वा आहे, कोणता देश भारत व चीन यांच्यातील बफर राष्ट्र म्हणून ओळखला जातो? पहा, या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे। हा जो प्रश्न आहे हा SSC GD साठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे। तर बफर राष्ट्र लक्षात ठेवा, कोणत्या कोणत्या देशादरम्यान आहे? भारत आणि चीन या 2 देशांदरम्यान बफर राष्ट्र म्हणून कोणता देश ओळखला जातो?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर नेपाळ हा जो देश आहे या देशाला बफर राष्ट्र म्हणून ओळखलं जातं भारत आणि चीन मधील. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9 आहे गोरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा, गोरा कादंबरीचे लेखक. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर रवींद्रनाथ टागोर हे जे आहेत हे गोरा या कादंबरीचे लेखक आहेत. मित्रांनो, आपण लवकरच पहा जेवढ्या काही महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत आणि त्यांचे लेखक आहेत ते देखील आपण घेणार आहोत. लवकर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकील. तर पहा, गोरा कादंबरीचे लेखक रवींद्रनाथ टागोर. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10 आहे खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा ही मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते? पहा, खालीलपैकी असे कोणते 2 देश आहेत की त्यांच्या जी सीमारेषा आहे म्हणजे त्यांची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला मॅकमोहन लाईन असं नाव आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. भारत आणि चीन ही जी लाईन आहे या 2 देशांमधील सीमारेषा बॉर्डर ती मॅकमोहन लाईन आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 11 आहे डॅशने PWD. पहा, PWD यावर आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवायचे, म्हाडा भरती जी झाली त्यावर हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर PWDचा फुल फॉर्म काय आहे? पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. तर पहा, या नावाचे स्वतंत्र एक खातेच निर्माण करून हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळे निर्माण केले. म्हणजे खालीलपैकी असा कोणता इंग्रज अधिकारी होता की त्या इंग्रज अधिकाऱ्याने PWD जे खातं आहे हे एक स्वतंत्रपणे स्थापन केलं आणि ते स्थापन करून भारतामध्ये पूर्ण ठिकाणी रस्ते तयार करून ठेवले. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. लॉर्ड डलहौसी. हा जो इंग्रज अधिकारी आहे यांनी PWD खातं जे आहे हे एक विभाग म्हणजेच एक स्वतंत्र खातं तयार केलं होतं आणि पूर्ण भारतामध्ये रस्त्यांचं एक जाळं पसरवलं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे? शिक्षण जे आहे पहा हे मूलभूत अधिकार आहे आणि ते खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट केलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर कलम 21. लक्षात ठेवायचे मित्रांनो, कलम 21 हा महत्त्वाचा कलम आहे. तर कलम 21 द्वारे शिक्षणाचा मूलभूत अधिकार, लक्षात ठेवा, शिक्षण जे आहे हा मूलभूत अधिकार आहे हे कलम 21 मध्ये देण्यात आलेला आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे भारत बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत? लक्षात ठेवा, भारत आणि बांगलादेशमधील देखील एका नदीच्या पाण्यावरून थोडेसे वादविवाद सुरू असतात. तर ते जे आहे तर ती कोणती नदी आहे की तिच्या नदीच्या पाणी वाटपाबाबत थोडेसे मतभेद आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर गंगा नदीचं पाणी. लक्षात ठेवा, गंगा नदीच्या पाण्यावरून भारत आणि बांगलादेश या 2 राष्ट्रांमध्ये देखील थोडेसे मतभेद सुरू आहेत. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक पर्यावरण दिवस कधी असतो? म्हणजे एक प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिनविशेष विचारण्यात आलेला आहे. पहा, दिनविशेष महत्त्वाचा आहे. तर जागतिक पर्यावरण दिन हा कधी साजरा केला जातो? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर 5 जून. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, 5 जून. आपल्याला जेवढे काही 365 दिवस म्हणजे एका वर्षातील जेवढे काही जागतिक दिनविशेष असणार आहेत ते जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पहा, 5 जून हा जो आहे हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे आगा खान कप डॅश खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे खेळावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. काही खेळातील काही शब्द दिलेले असतात तर त्या शब्दावरून तो खेळ ओळखायचा आहे किंवा काही काही पहा करंडक म्हणजे चषक दिलेले असतात, कप दिलेले असतात, त्यावरून आपल्याला तो खेळ ओळखायचा आहे. या ठिकाणी आगा खान कप दिलेला आहे तर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, हॉकी या खेळाशी संबंधित आहे आगा खान कप. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे राजा रवि वर्मा हे प्रख्यात डॅश होते? या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आला आहे. पहा, पोलीस भरतीला जे राजा रवि वर्मा होते हे प्रसिद्ध कोण होते? आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर ते एक चित्रकार होते. लक्षात ठेवा, पण कशामध्ये? जे ऑइल पेंटिंग असतात किंवा तैलचित्र असतात त्यामध्ये ते चित्रकार होते. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या सागरी प्राण्यास राष्ट्रीय सागरी प्राणी म्हणून घोषित केलेले आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंटने खालीलपैकी असा कोणता सागरी प्राणी आहे की त्या प्राण्याला राष्ट्रीय सागरी प्राणी म्हणून घोषित केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. जो डॉल्फिन आहे. लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे. डॉल्फिन या प्राण्याला राष्ट्रीय सागरी प्राणी म्हणून घोषित करण्यात आले आहे केंद्र सरकारद्वारे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे डॅश हे मतदान सक्तीचे करण्याचा प्रस्ताव देणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे? पहा, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे पहिल्या क्रमांकाचं की ज्या ठिकाणी मतदान सक्ती करण्यात आलेली आहे?
तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 गुजरात या राज्यामध्ये. लक्षात ठेवायचे मतदानाची ही सक्ती करण्यात आलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल गुजरात. प्रश्न 19 आहे, शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांच्या मनाला उभारी देण्यासाठी शासनाने नुकतेच कोणते अभियान यवतमाळ आणि उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न 2020 आणि 2021 वर आधारित प्रश्न आहे. तर पहा, शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी तसेच त्यांच्या मनाला थोडासा आधार किंवा धीर देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन अभियान म्हणजे एक योजना किंवा उपक्रम सुरू केलेला आहे. तो केलेला आहे पहा यवतमाळ आणि उस्मानाबाद या 2 जिल्ह्यामध्ये. तर तो कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर बळीराजा चेतना अभियान. हे जे अभियान आहे हे फक्त आणि फक्त यवतमाळ, लक्षात ठेवा प्रश्न महत्त्वाचा आहे, यवतमाळ आणि उस्मानाबाद या 2 जिल्ह्यांमध्ये सुरू केलेलं आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष म्हणून शासनाने नुकतीच किशोरी तिवारी यांची नियुक्ती केली आहे. तर या मिशनचे कार्यक्षेत्र किती जिल्ह्यामध्ये आहे? यावर आपल्याला पहा 2 प्रश्न हे विचारण्यात येऊ शकतात. तर वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन जे आहे याचे अध्यक्ष कोण आहेत? तर पहा किशोर तिवारी हे त्याचे अध्यक्ष आहेत. तर त्यांनी किंवा या मिशनचे कार्यक्षेत्र जे आहे हे किती जिल्ह्यांमध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 एकूण 14 या जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्षेत्र आहे. कशाचं? तर स्वावलंबन मिशनचं. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा 20 असणारे महत्त्वाचे प्रश्न. हे जे प्रश्न असणार आहेत आपल्याला तलाठी भरती, पोलीस भरती, झेडपी भरती, जेवढ्या काही सरळ सेवा असणार आहेत त्यासाठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. आपल्याला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करायचं आहे. सोबतच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इनसाइडर या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुम्हाला मित्रांनो याच पद्धतीने डेली व्हिडिओ पाहायला मिळतील. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.